अर्थ डॉक्टर राखी सोमवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आले आहे. आज सोमवार आहे, शिवाचा वार आहे, शिव शंकराचा वार आणि त्याच्यासाठी आपल्याला आज तीळ घालून, काळे तीळ घालून सूर्याला जल द्यायचा आहे. गणेशजींना दुर्वा फुल व्हायचा आहे. शंकराच्या पिंडीवर आज तुम्ही काळे तीळ घालून जल अर्पण करा. काळे तीळ घालून दूध अर्पण करा. काळे तीळ ही नुसते अर्पण केले तरीही चालेल, परंतु जल तर अर्पण केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडं गंगाजल घातलं तरी छान. थोडं तुमच्याकडे मध असेल तर मधाने सुद्धा मधही अर्पण करू शकता. तर आज तुम्ही ज्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा असेल शंकराचा शंभोचा, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. बेल आहे, फुलं आहे, ते नक्कीच अर्पण करा. आजच्या दिवशी म्हणजे हे श्राद्धाचे दिवस चालू आहेत आणि आजच्या दिवशी नवमी आहे. तर नवमी ही आईसाठी असते, मासाठी असते आणि मा आई म्हटलं की मनाचा कारक असतो. मनाच्या ज्या मनस्थिती असतात त्याच्यावर असतो. म्हणून आजचा नवमी हा स्ट्रेस दूर करण्याचा याच्याचा असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही आज शंकराला जल दिलात, परत कावळ्यांना अन्न दिलं, मुंग्यांना अन्न दिलं, दानामध्ये अन्न दिलं, दानामध्ये गुळ पोळी दिली, दानामध्ये तुम्ही गोडमध्ये शिरा आहे, परत असं काही दिलं, तर त्यातून सुद्धा तुम्हाला मनाला समाधान मिळतं, कारण स्ट्रेस कमी होतं. तुम्ही चहा द्या, कॉफी द्या, असं काही द्या जे त्याने आपल्याला आनंद होतो आणि आपला स्ट्रेस कमी होण्याचा. त्याच्यासाठी शंकराच्या पिंडीवरच्या इथे बसून ओम नमः शिवायचा जाप नक्कीच करा. वासुदेव भगवते नमः कंटिन्यूस तुम्ही बोलत राहा. बघा तुमच्या पित्रांसाठीही खूप चांगलं आहे, त्यांचे आशीर्वादही मिळतील आणि तुमच्या स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळेल. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या कुळस्वामिनीला किंवा कुठल्याही देवीला शृंगाराची वस्तू द्या. तर आईचा दिवस आहे, मन चा कारक आहे, त्याच्यामुळे आईला तुम्ही काहीतरी वस्तू द्या. त्यांच्याजवळ बसा, बोला. घरातल्या स्त्री असतील त्यांच्याशी बोला, बसा आणि वेळ द्या. अशा प्रकारे आजचा तुम्ही पितृ श्राद्धामध्ये आहे, ज्यांच्या घरात आज पित्रांचे पितृ आहेत त्यांना आज नक्कीच तुम्ही भोजन द्या कावळ्यांना आणि त्यांना आवडत्या वस्तू बनवा आणि त्यांना द्या. केळीच्या पानामध्ये नेहमी भोग लावावा, त्याच्याने आवडतं. जर तुमच्याकडे पित्राचं काही नसेल तरी साधा भात आणि दही घालून तुम्ही रोज दिलात तरी चालेल. त्याच्याने तुमचे पित्र खुश होतात आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात. श्री स्वामी समर्थ.